नमस्कार. मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात स्वागत. आज वांद्रे येथील उद्धव ठाकरे गटाची शाखा तोडण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने ही शाखा जमीनदोस्त केली आहे. आता ही शाखा बघा, या ठिकाणी शाखा आहे आणि कोणी म्हणतं ही शाखा होती नव्हती असाही वाद सुरू आहे. पण जे बांधकाम झालंय ते या शाखेवर बघा, इथे काय लिहिलं आहे, श्री हाजी अलीम खान शिवसेना नगरसेवक प्रभाग क्रमांक 96. 96 मुंबईमधील 96 प्रभाग क्रमांकामधील ही शाखा होती. हे पत्रे पाहतोय, सकाळी महानगरपालिकेचा बुलडोजर आला. या बुलडोजरने ही शाखा संपूर्ण जी आहे ती जमीनदोस्त केली. सोबतच आजूबाजूला जी असणारे जी दुकानं आहेत ती सुद्धा जमीनदोस्त केलेली आहे. आता या शाखा तोडण्यावरून शिंदे गटाच्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाच्या शाखेंवर लक्ष, अशा प्रकारच्या अनेक हेडलाईन झालेल्या आहेत की शिंदे गटाची जे नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्यामध्ये गेलेले आहेत किंवा आमदार गेलेले आहेत, त्यांचं टार्गेट आता उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील शाखा की काय, अशा प्रकारचंही चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण असेल, डोंबिवली असेल, येथील शाखा ज्या आहेत ते शिंदे यांच्या शिवसेनेने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. कल्याणमध्ये तुफान राडा झाला होता. आता तेच चित्र जे आहे ते महाराष्ट्रातील मुंबईमध्ये पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे सगळे जमीनदोस्त जी शाखा आहे ती शाखा मी तुम्हाला दाखवतोय आणि शाखा प्रमुख जे आहेत शेख म्हणून त्यांच्याशीही बोलणार आहे की नेमकं ही शाखा कधीपासून आहे आणि या शाखेमध्ये कशा प्रकारे काम चालायचं आणि ही कारवाई कोणत्या भागातून कशा प्रकारे झालेली आहे. आता हे सगळे जे आहेत इथे स्टॉल होते, हे बघा, हे इथे तोडफोड आता सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे बांधकाम आहेत या बांधकामाबरोबर शिवसेनेची शाखा जी आहे ती तोडण्यात आली. आता हे शेख जे आहेत ते शाखा प्रमुख आहेत. तुमचं नाव काय? तुमचं? मोहम्मद फारूक शेख. मोहम्मद जी, ही शाखा कधीपासून होती आणि काय कारवाई झाली, जरा सविस्तर? ये 2000 से पहले की ये शाखा है. इससे पहले झोपड़ा था एक यहाँ पे, तो उसको हमारे हाजी अलीम खान ने इसको कन्वर्ट करके हम लोग को शाखा बनाई. यहाँ पे हम लोगों ने शाखा बनाई यहाँ पर. और यहाँ पे कोई नोटिस नहीं, 43 आवर्स का टाइम मिलता है, जबकि कोई नोटिस ही नहीं है यहाँ पे. और जबकि यहाँ पे 18 से 20 रूम को और ऐसे तोड़ा गया जिसको कोई नोटिस ही नहीं दिया गया है. 20 रूम को तोड़ा गया. ठीक आहे. आता हे माजी नगरसेवक आहेत हालिम शेख यांचा हा मतदारसंघ आहे. 96 क्रमांकाची शाखा आहे आणि या शाखेवर कारवाई करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना असा जो वाद आता तो शाखेपर्यंत पोहोचला. कल्याण, डोंबिवलीमधील शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला. अलीमभाई, काय झालं होतं मला सांगा. विषय असा झालेला आहे, 10 दिवस पहिले या लोकांचा ऑफर आला होता आमच्याकडे, तुम्ही आमच्या सेनामध्ये या तर तुमच्यावर काय कारवाई होणार नाही. पण विषय असा आहे, आम्ही त्यांच्या सेनामध्ये गेला नाही. आम्ही उद्धव साहेबांबरोबर निष्ठावंत आहे. त्यासाठी ते रिॲक्शन ते दिलेलं आमच्या शाखावर. कधी तुम्हाला शाखाचा नोटीस द्यायचा होता, आम्हाला नोटीस द्या, तुम्ही तोडा. तुम्ही सांगता ते इनलिगल शाखा, 20 वर्ष झाले ते शाखाला. इथे 2000चा GR आलेला आहे, देवेंद्रचा GR आलेला आहे. ते जिथे पण स्लम एरिया आहे, स्लम एरियामध्ये कुठला पण घर आहे, स्ट्रक्चर आहे, ते रेग्युलाइज्ड आहे. 15 दिवस पहिले इथे ते लोक शाखा बांधत आहे. उदय सावंत त्याची ओपनिंग केलेल्या गटरवर, ते लिगल झालेलं आहे. ते ओपनिंग 500 मीटर 300 मीटरमध्ये राईटमध्ये उदय सामंत यांनी जे ओपनिंग केलं तिथे? हां, तिथे आहे. ते शाखा 15 दिवस पहिले ओपनिंग केलेलं आहे, ते लिगल झाली. और आमची 20 वर्षाची शाखा आहे. हे रिक्षा स्टँड 20 वर्षाचे सगळं इनलिगल झालेलं आहे. हे रिक्षा स्टँड कधीपासून आहे? रिक्षा स्टँड 20 कब से? 23 साल हो गए सर, 23 साल हो गए. 20 वर्षापासून ही रिक्षा स्टँड आहे. आणि पत्राचं जी शाखा आहे ती किती वर्ष? उतना चाला मतलब कि हमारा जो स्टैंड थी ना, 20 साल हो गए हमारे को. आता तुम्ही इथे शाखा माजी नगरसेवक म्हणून काम करता, तुम्ही शाखा प्रमुख काम करता, काय काम चालायचं आहे? यहाँ पे शाखा ये हमारा एक मंदिर के बराबर होता है. ये यहाँ पे हर लोगों की मदद किया जाता है, हर लोगों का काम हुआ था. यहाँ पे ऐसा है कि रिक्शा वाले कितने लोग ऐसे जो लैपटॉप भूल जाते हैं, कोई पैसेंजर, कोई मोबाइल, कोई पैसा, कोई सोना गोल्ड तक भूल के गया है, तो मगर यहाँ पर सबकी हेल्प की जाती है. यहाँ पे ये शाखा एक मंदिर कहलाया जाता है और यहाँ पे सबकी मदद की जाती है. ये देखा जाए, ये सबसे बड़ा है, शाखा का सबसे बड़ा आसरा था बेचारे रिक्शा वाले स्टैंड के लिए, क्योंकि इनके ऊपर पुलिस कब देखो इनलीगल कार्रवाई या चालान करने के लिए तो उनकी इस पर मदद की जाती थी. और यहाँ बेचारे जितने भी रोजी रोटी, कम से कम ये बांद्रा विधानसभा के 600 से 700 रिक्शे वाले, इनका कुछ भी मैटर होता था ये शाखा पे सॉल्व किया जाता था. और यहाँ लोगों का काम होता था, कभी इधर कोई गलत चीज़ हुई नहीं, क्योंकि गरीबों की आवाज़ उठाई गई है. उसकी वजह से आप तोड़ रहे शाखा को तोड़ने का मतलब ये है, हम तुम्हारे पास आ जाओ तो हमारी शाखा लीगल हो जाएगी, और नहीं आओगे तो हम तुम्हारे पास ऐसी कारवाई करते रहेंगे. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. पण कल्याण, डोंबिवली किंवा महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटाच्या शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेची शिवसेना करते, अशा प्रकारचा आरोप
जो आहे तो वारंवार केला जातो उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून. खरं तर ही शाखा किती वर्षापूर्वीची आहे यापेक्षा या शाखेवर कारवाई करण्यात आली. मी तुम्हाला पोल दाखवले. महानगरपालिकेने जे पोल होते त्याच्यामध्ये शाखा क्रमांक 96 हे लिहिलं होतं. आता या शाखांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं लक्ष आहे का, या शाखा कशा पद्धतीने ताब्यात घेतल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी कंबर कसलेली आहे. कार्यक्रम करतात, त्याचबरोबर काही लोकांना आपल्याकडे उडण्याचा प्रयत्न करतात. मनीषा कायंदे ज्या आहेत त्याच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेल्या. आता हलीम शेख म्हणतात की त्यांनाही आमच्याकडे या, तेव्हा ही शाखा आम्ही वाचू अशा प्रकारचं जे आश्वासन आहे ते दिलं होतं. नेमकं काय झालं होतं हे हलीमभाई, काय कुणी फोन केला होता, काय तुमच्याकडे अप्रोच झाले लोक आणि काय सांगितलं? माझ्याकडे अप्रोच असा झाला होता 8 दिवस पहिले, तुम्ही उद्धव साहेबांकडे आमच्याकडे या, बाकी आम्ही तुम्हाला सगळं मदत करू, पण तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. त्याच्यामध्ये मी डायरेक्ट नाही सांगितलं त्याला, मी काय पण हो लास्टमध्ये उद्धव साहेबांना सोडणार नाही. तो बोला तुम्ही सोडणार नाही तर त्याच्या ॲक्शनचं रिॲक्शन बघा, आम्ही काय करतो बघा, तुमच्या शाखा आहे, तुमच्या रिक्षा स्टँड आहे, सगळं आम्ही काढू. तुम्ही म्हणणार त्याचं तुम्ही काढायला आमचे लिगल आहे, इनलिगल नाही. बोले ते सोडा, इनलिगल मला माहिती आहे ना सिस्टम आमच्याकडे, आम्ही ॲक्शन घेणार. ते लोक ॲक्शन घेतलेलं आहे. पण मला आज सांगतो BMC अधिकारी बोलतो आम्हाला जॉईंट CPनी बोललं ते काढायचा. जॉईंट CPचा काय लेनदेन याचा शाखाचा, त्यांचा विषय होता रिक्षावाला रोडवाला, ते विषय आम्ही आहे. और आम्ही रिक्षावाले लोक त्यांची मदत करत असं नाही कधी लाईनचा हे विषय आहे ते विषय, पण त्यांना काय आहे तुम्ही याचं आमच्याकडे हलीमभाई कोण आलं होतं तुम्हाला निरोप घेऊन कोण आलं होतं? तुम्हाला मला आहे ना ते ठाण्याची सगळे प्लॅनिंग टीम आहे ना माझ्याकडे, त्याचे पुरावा पण आहे सगळं. आता मी मॉर्निंगला पण बोललो आहे ते मी हे करणार कोण आलं काय नाही. पण हे तुम्हाला पण कळत आहे आता ते शाखा दिसते इनलिगल 20 वर्षाचे, 15 दिवसची शाखा लिगल झाली. तर तुम्हाला पण कळायला माहिती आहे ना, प्रेशर टेक्निक आहे आमच्या. इथून दिसते का ती इनलिगल शाखा जी बांधकाम केलं कुठे? कुठे चला मला थोडंसं दाखवा इथे दाखवा ती शाखा कुठली आहे ती. अशा प्रकारची शाखा जी आहे ती उद्धव ठाकरे गटाची तोडण्यात आलेली आहे. बघा ही शाखा, हलीमभाईंचं म्हणणं आहे, इथल्या रिक्षा चालकांचं म्हणणं आहे 20 वर्ष जुनी ही शाखा आहे. आणि यासमोर जे आहे एक नवीन शाखा जी आहे ती उद्घाटन करण्यात आलं. इथूनच दाखवा कुठे आहे ती. चला राईटला तो रोड जो जातोय त्या राईटला नवीन 15 दिवसापूर्वी एका शाखेचं उद्घाटन झालं आणि ते फुटपाथवर आहे. नक्की खोटं बोलताय तुम्ही? फुटपाथ पर है तो झूठ बोल रहे हो? नहीं सच बोल रहे सच बोल रहे फुटपाथ पे है, वो फुटपाथ पे है। हमारी पुरानी है यहाँ। ये जो है ना ये पुरानी है। ये तकरीबन इधर पे शाखा बन के भी तकरीबन 15-20 साल हो गया रहेगा। अब इधर पे बैठते और इधर पे बच्चे ना बालवाड़ी भी पढ़ते हैं सर। सबसे मेन बात है कि हमारे मोहल्ले के बच्चे इधर बालवाड़ी पढ़ते हैं, वो बंद हो जाएगा। उधर अब क्या रोड पे बैठ के पढ़ेंगे क्या बच्चे? इथे बालवाडी पण चालायची आतमध्ये. बालवाडी पण चालायचे, बिचार रिक्षेवाले लोक त्याचे डब्बे पण जेवत होतो. दुपारी त्यांच्याकडे जगा नाही, खाना खायला बसायला होतो. त्यांचे विषय बिचारे कोण त्याच्या मोबाईल गोल्डचं पॅकेट हे सगळे इथे जमत होतो. आपण रिटर्न त्यांना देत होतो. इथे चांगलं काम होतं. हे याचा पासपोर्ट झाला होता, हे शाखाला ते लोक रिक्षाला दिला, तिथे त्याला आपण रिटर्न दिला. बघा चांगलं काम आहे का या शाखामध्ये ते बिचारा काय म्हणजे इलिगल शाखा आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो शिंदे गटाच्या शिवसेनेचे जे संजय शिरसाट जे आहेत आमदार ते करतात. पण या शाखेमध्ये एका पंडित माणसाचं जे पार्सल हरवलं होतं, रिक्षामध्ये हरवलं होतं ना, हां काल रिक्षामध्ये जे हरवलं होतं ते परत या शाखेमध्ये दिलंय. त्यामुळे ही कारवाई, बरं ही कारवाई करताना काहीतरी कारवाई इलिगल जरी असेल तरी नोटीस द्यावी लागते, काही 24 तासाची मुदत असते. तुमच्यापर्यंत काय अशी नोटीस आली? काय नोटीस नाही आले तेच माझं म्हणणं होतं. कधी तुम्हाला माझा कारवाई करायचं मला नोटीस द्या, आहे का नाही. 7 ते 14 स्टेची नोटीस द्या मला, त्याच्यामध्ये मी माझा पुरावा देणार. पण नंतर माझी शाखा इनलिगल तुम्ही तोडा. ते लोक बोलतात आम्हाला काय तुम्हाला नोटीस देणार नाही, तुमचे काय पुरावा घेणार नाही, आम्हाला वरती आदेश आहे तुमची शाखा तोडायचा. तो आदेश कोणाचा आहे, CMचा आदेश आहे का डिप्टी CMचा आहे, आता ते डिसाईड करा कोणाचा आदेश आहे. आज आम्ही वॉर्ड ऑफिसरकडे मोर्चा घेऊन गेला. वॉर्ड ऑफिसरने क्लिअर सांगितलं मला आजी माझ्या काय नाही, माझ्या वरती फोन आला त्यासाठी मी करत आहे. तो गलत आहे ना, तुम्ही करत आहे मला, तुम्ही हुकुमशाही चालू आहे. ते वॉर्ड ऑफिसरनी तुम्हाला सांगितलं की माझं काय नाही, वरतून फोन आला? हां वॉर्ड ऑफिसर क्लिअर सांगितलं माझ्या हाताला काय नाही, वरती फोन आला तुमची शाखा तोडायचं आहे, ते मी काम करत आहे. तोडताना काही नियम लागतात हे विचारलं का तुम्ही? मी ते विचारलं ना मॅडम, तुम्हाला तोडायचं ड्यू प्रोसेस ऑफ लॉ करायचं डीप, तो ते त्याचं म्हणणं त्याचं उत्तरच नाही होतं बोलायला. मी बोला मॅडम तुम्ही माझ्या शाखा तोडलेला आहे, तर त्यांची शाखा कधी तोडणार? तो मला वॉर्ड ऑफिसर सांगतोय त्याच्यासाठी पत्र द्या. मतलब त्यांच्यासाठी मी पत्र देऊ तर तुम्ही तोडणार, पण माझ्यासाठी काय नाही तुम्ही तोडलं तर काय आहे काय, हे हुकुमशाहीचं आहे ना. पत्र दिलं त्या शाखेचं? हां दिला ना शाखा, आजच दिला आम्ही, आजच ऑन द स्पॉट. ते पत्र कुठं आहे? फारुक शेख दाखवा.
फारुख 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 भाई हे सगळे शिवसैनिक आहेत की तुमच्यासोबत काय कट्टर शिवसैनिक शिवसैनिक आहेत? सब हुसैन हम झूठ बोलेगे तो पकड़े जाओगे। हमारा वैसी है। शिवसैनिक हो आप? कितने साल से हो? ये 10 साल से। नाम है क्या शिवसेना की सदस्यता में? नहीं नाम नहीं, हमारा भाई हाजी अली यानी ये तो तुम्हारी शिवसेना है, ये जिधर रहेगा उसके पास जाएगा। अब ये जान एकनाथ शिंदे के पास जाना चाहिए क्या? नहीं ये तो पुराना नहीं के आगे नहीं जाना चाहिए। एकनाथ शिंदे तो बहुत अच्छा काम कर रहे हैं। नहीं मातोश्री हमारा गढ़ है, राजगढ़ है। लोग बोल रहे ना, लोग तो झूठ भी बोलते ना, सच बोलना चाहिए। यहाँ देखो कितने आदमी खड़े ले, सब क्या पैसे से आए क्या? नहीं, मोहब्बत में आए। हा, आता हे पत्र तुम्ही दिलंय का? हे पत्र बघा, वाचून दाखव मला। थोडंसं ब्राईट। आता हे पत्र म्हणजे या शाखेवर कारवाई झाली तर हलीम शेख माजी नगरसेवक यांनी जे बाजूला 15 दिवसापूर्वी एका शाखेचं ओपनिंग झालं, त्या शाखा इनलिगल आहे अशा प्रकारचं पत्र दिलंय। कारवाई सर्वांसाठी असते, न्याय जो असतो तो सर्वांसाठी असतो। आता बघणार हे सगळे बघणार आहेत की त्या शाखेसंदर्भात महापालिका काय कारवाई करते। आता हे पत्र जे आहे ते यांनी दिलेले 22/6/2023 म्हणजे आज दिलेलं पत्र। आणि शेख भाई मला हे सांगा की आता एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ती प्रत्येक शाखा प्रमुख आहेत, माजी नगरसेवक आहेत, गट प्रमुख आहेत, यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताय। तुम्हाला काय असं झालं? बुलाया तो एक हफ्ता पहले बताया, जैसे इससे पहले मैं 1 हफ्ता पहले मुझे भी बुलाया गया, मगर हम लोग कट्टर शिवसैनिक है बाला साहेब के। हमारी जान चले जाए मगर हमारी पार्टी नहीं छोड़ सकते हम, चाहे कुछ। एकनाथ शिंदे तो कहते हैं हमारी शिवसेना सही है, डुप्लीकेट शिवसेना है वो, हमारी मूल शिवसेना है। नल्ला डुप्लीकेट शिवसेना है वो, और जितने भी इसके पदाधिकारी है सब डुप्लीकेट है। ओरिजिनल हमारी बाला साहब ठाकरे की है बस। वो तो बोल रहे कि बाला साहब ठाकरे का विचार उद्धव ठाकरे ने छोड़ दिया और हम लोग आगे लेके ये सब गलत बात है ना, झूठ बात है ये सब ये 50 खो के सुने ना आपने, तो ये सब लेके बैठे ले लोग, ये ईडी के डर से सब भागे ले लोग। ये हमारे भी नगर सेवक है, हमारे नगर सेवक को भी ऑफर आया, मगर वो कट्टर शिवसैनिक है ना, क्योंकि हमारा बाला साहब की जो सेना है वो असली सेना है। क्योंकि 2017 में हमने इलेक्शन लड़ा तो बाला साहब उद्धव साहब का चेहरा लेके बहरामपाड़ा में लड़ा, और बहरामपाड़ा के लोग मुस्लिम समाज उस पर विश्वास दिखाया। आज जो मुस्लिम समाज पूरे हिंदू महाराष्ट्र का है वो उद्धव साहब के साथ है, पर 2017 में बहरामपाड़ा के मुस्लिम समाज ने उद्धव साहब पे विश्वास दिखाया। तो जब एकनाथ शिंदे किधर था, एक सभा भी नहीं लिया, और आज बोलते हमारी सेना है, इसमें कोई नहीं था। क्योंकि आज जो सेना है वो उद्धव साहब की सेना है, और निष्ठावन हम लोग हैं, इसके लिए वो लेना चाहते हैं। क्योंकि ये बहरामपाड़ा जो इतिहास है, 50 साल में सेना जीती है तो असली सेना जीती है, कोई एकनाथ शिंदे की सेना नहीं जीती है, ये उद्धव साहब की और बाला साहब की सेना ने जीती है। और आईबी की रिपोर्ट के हिसाब से सीट वापस उद्धव साहब जीत रहे, तो इसके लिए प्रेशर बनाया जाए। जहाँ जहाँ जो सीट लोग हम जीत रहे। आईबी की रिपोर्ट तुम्हारे पास पहुंच गई? क्योंकि हमारे पास है ना, पूरा है ना, हम इनको ही निकाल ही रहे, सर्वे के हिसाब से पता चल रहा है, और वो हिसाब से हमारे को ऑफर है। उनको ये डर है कि ये अभी भी मतलब नहीं, और ये इंशाल्लाह ये वापस से नगर सेवक ये सेना की आएंगे और ये हमारे भाई आएंगे, उनको ये डर है, इसलिए तो ये सब कर रहे लोग काम, ये उनको पता है। आता मला सांगा की उद्धव ठाकरे हे मुस्लिमांच्या बाजूने गेले, औरंगजेबला समर्थन जे करतात त्यांच्या बाजूने गेले, हा आरोप केला होता। म्हणजे मुस्लिम हिंदुत्व सोडलं आणि ते आता इकडे गेलं असाही आरोप होत आहे प्रचारामध्ये। उद्धव ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे म्हणजे ती इमेज जी आहे ती डागाळत नाही साहेबांची आहे ना, ते इमेज आहे ना हिंदुत्वाचे, तेच हिंदुत्वाचे आहे। साहेबांचं म्हणणं काय होतं, जो मुसलमान इस देश में रहेगा और इस देश का खाएगा और जिंदाबाद पाकिस्तान बोलेगा वो मुसलमान मेरा नहीं, जो मुसलमान इस देश के लिए जान देगा वो मुसलमान मेरा है। ये बाला साहब की भी आइडियोलॉजी थी और उद्धव साहब की भी आइडियोलॉजी है। जो वफादार इस देश के रहेगा वो मुसलमान, वो सिख, वो हिंदू सब मेरे, ये उद्धव साहब की पॉलिसी थी, और आज वही पॉलिसी में हम चल रहे हैं। यानी मुस्लिम लोग अभी उद्धव ठाकरे के समर्थन में है? 100% है, जो है ना, आप खुद जानते हैं, आपका सर्वे, क्योंकि इधर मेरे भाई खड़े, आज उनको कुछ भी जो काम कहीं नहीं होता है वो सेना करती है, और आज उनको ये उद्धव साहब ही हमारा काम कर सकते हैं। तुमचं नाव काय? अली मुस्ताक कुरेशी। हा, मराठी येतं तुम्हाला? नाही, मराठी येत नाही, मुंबईत राहून मराठी येत नाही, शिकायला पाहिजे की नाही? सीखना पाहिजे, बराबरच बोले तुमने, सीखना चाहिए। अभी ये बताओ कि अभी एकनाथ शिंदे की पास ताकत ज़्यादा है क्योंकि सरकार है उनकी, सेंट्रल में सरकार है, अभी ऐसी कार्रवाई हो रही है। वहाँ सूरज चौहान जो आदित्य ठाकरे के बहुत नज़दीकी है, उनको ईडी पकड़ रही है, उनको यानी इनके ऊपर रेड कर रही है। उद्धव ठाकरे कमज़ोर नहीं हुए? नहीं, हमारा बोलने का मतलब है कि अमल में का हमारे महाराष्ट्र में शिवसेना ही चलना चाहिए और बाला साहब ठाकरे ही चलना चाहिए। हमारे रिक्शा स्टैंड पे जो भी है अलीम भाई के हिसाब से सब करके दिया, शिवसेना की नहीं करके दिया स्टैंड। हम लोग नीचे स्टैंड था 2 रुपये शेयरिंग से चलाए, जब इनकी मेहरबानी है जो सब इनने करके हमारे को ऊपर दिए। आज रिक्शा वाला जो भी खा रहा है 2 रुपये शेयरिंग से, 3 रुपये शेयरिंग से खा रहा है ऊपर ही। आज अगर ये टूट जाएगा तो हम लोग किधर जाएंगे सर? हमारी स्क्रैप गाड़ी रहो चाहे कुछ भी रहो, लेकिन पूरे संभालने के लिए हमारे उदय साहब ये संभाल रहे हैं।
तुमचं नाव काय? माझं नाव मेहरून निसा आहे. मला आता सांगा ही कारवाई कशामुळे झाली आणि तुम्ही शिवसैनिक आहात? हो, मी शाखा संघटक आहे. शाखा संघटक आहे. असे किती आहेत तुमच्या शाखेमध्ये संघटक किती आहेत? आमच्या शाखेत आम्ही नाही न म्हणलं तरी 20-25 बायका आहेत. आणि गटप्रमुख किती आहेत? त्याच्यातच गटप्रमुख आणि उपशाखा प्रमुख आहे. कारण का जास्त आता झालेले ना. मी तर तुम्ही जे आता ह्यांना बोललाव ना की ईडी लागते ते लागते, तुम्हाला भीती नाही वाटत का? आम्ही चोरच नाही ना. आम्ही चोर असले तर आम्हाला भीती लागणार. आम्ही चोर नाही, आम्ही एकदम हक्काचे माणूस आहे. तर आम्हाला काय भियायची गरज पण नाही आहे. आणि हे जे तुम्ही आता आमच्या नगरसेवकांना विचारलं ना की हिंदुत्व साहेबांचं हे झालं का? आता आम्ही मुसलमान आहे, आम्ही तिथं गेलो तर काय आमचं मुसलमान संपलं का? नाही. तर त्यांचं हिंदुत्व कसं संपणार? दोघं मिळून केलं तर काय हिंदुत्व संपणार नाही का? मुस्लिम आम्ही संपणार नाही. जे आहे तेच आहे. आम्ही ते खोटं तर बोलत नाही आणि आम्हाला खोटं बोलायला येत पण नाही. आम्ही हक्कानं लढतो आणि हक्कानं बोलतो. तर हक्कानं ते काय करायचंय आता आम्ही दाखवूया काय करायचंय. आम्हाला येतंय काय करायचं काय नाही करायचं. आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही ते इलिगल शाखा तोडा कधी तुम्ही आमच्यावर कारवाई केलेला आहे. 2 दिवसमध्ये कधी लोक शाखाचा ॲक्शन घेतला नाही. 26 तारीखला आमचा मोर्चा आहे परब साहेबांच्या नेतृत्वाखाली और वॉर्डला आम्ही घेऊन जाणार. और नाही झाला तो 1 तारीखला तुम्हाला वाटतं महामोर्चा आहे आमच्या उद्धव साहेबांना, त्याच्यामध्ये विषय आम्ही घेणारच. आमचे 20 वर्षाचा शाखा इलिगल झालेला आहे और त्याच्या 15 दिवसचा शाखा लिगल झालेला आहे. तुमच्या 20 वर्षाची शाखा तुम्ही असं म्हणता, ही शाखा 20 वर्षाची आहे. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काय? डॉक्युमेंट सगळे आहेत ते वॉर्ड ऑफिसरला आम्ही दिलेले आहे. वॉर्ड ऑफिसर बोलतो आम्हाला वरती आदेश आहे, आम्हाला डॉक्युमेंट वाचायचा गरज नाही. तो तेच ठीक आहे तुम्हाला वाचायचं, आम्ही कमिशनरला बोलू ना हे डॉक्युमेंट बघा, आम्ही घरमध्ये बनवून तो घेऊन आलेला नाही. तर त्यासाठी आम्ही स्ट्रिक्टली ॲक्शन घेतात. वॉर्ड ऑफिसर मला बोलावले आहे, ते झोला लोकांना घर तोडलेले बिचारे लोकांना त्यांचं काही लेनदेन नाही होतं. ठीक आहे तुम्ही माझ्यावर कारवाई करा, पण हे लोक काय केलं होतं तुमचा? त्याचं पण घर तोडलेलं. आता वॉर्ड ऑफिसर बोलतोय त्यांना आम्ही घर देऊ, ते बघू त्यासाठी चाललेलं आहे मी. घर तोडला आणि आता म्हणतात घर देऊ. हां त्याच्या NH क्योंकि ऑलरेडी याच्या कोर्टचा स्टे होता, हायकोर्टचा याचा स्टे होता. ते कंडक्ट ऑफ कोर्ट केलेलं आहे. कोर्टने स्ट्रिक्टली बोललेलं आहे त्याप्रमाणे त्यांना घर द्या, नंतर तुम्ही ॲक्शन घ्या. और ऑलरेडी हे लोक ॲक्शन घेतलेलं आहे, ते व्हिडिओ काढा तुम्ही. आता म्हणजे ही नवीन माहिती आहे, म्हणजे कोर्टामध्ये स्टे आहे. म्हणजे एक शाखा तोडण्यासाठी इतरांच्या घरावर सुद्धा बुलडोजर चाललाय. आता तुम्ही जे बोलतायत ते खरं आहे. म्हणजे या सगळ्यांना स्टे आहे ना, बघा ना स्टे आहे. स्टेची कॉपी पण मॉर्निंगला सगळ्यांना DCP ACP सगळ्यांना दिला स्टेची कॉपी. हे कुठलं तोडलंय मला दाखवा. चला, मुंबई महानगरपालिकेतील निवडणूक जी आहे ती कशी असेल बघा. एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेची शिवसेना. शाखा तोडण्यात आलेली आहे, 20 वर्ष जुनी शाखा आहे असं इथल्या माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे. आणि ही शाखा अधिकृत होती आणि या शाखा अधिकृत असतानाही केवळ दबावामुळे ही सगळी शाखा तोडण्यात आली आहे. त्याचबरोबर ही घरं जी आहेत ती सुद्धा तोडण्यात आली. यांच्याकडे आता कुठलं स्टे ऑर्डर आहे का यांच्याकडे? हां चला आता ही जी आहे अलीमबाई, हे सगळं जे आहे प्रेशर टॅक्टिस जे आहे, या प्रेशर टॅक्टिसमुळे मुंबईमधील जी उद्धव ठाकरे गटाची ताकद आहे ती कमी नाही होणार. आता ताकदवर बांधणार. हे बघा, हे बिचारी माझी आई आहे, बहीण आहे, हे सगळे बिचारे काय केलेले आहे, त्यांचे घर तोडून टाकलेलं आहे. काय फायदा? यासाठी त्यांना त्रास द्यायचा आहे क्योंकि हे लोक शिवसेनेला मदत करतोय और त्यासाठी हक्कासाठी लढाई करतोय, त्यासाठी त्यांना प्रेशर देतोय. पण आता माझी बहीण लोक बोलते आम्ही लढणार, आखरी तक लढणार और आम्ही उद्धव साहेबांबरोबर राहणार. तुम्ही माझं घर तोडा या काय पण करा. आहे का ना की तुम्हाला दुश्मनी काढायचं होतं, तो माझ्याबरोबर काढायचं होतं. हे गरीब लोकांना कशाला त्रास दिला? माझा विषय तेच आहे. आता महामोर्चा जो निघणार आहे त्या महामोर्चामध्ये कसे शिवसैनिक किती मोठ्या प्रमाणात? माझ्या वॉर्डमध्ये कम से कम 2 से 5,000 लोक जाणार आहे क्योंकि यांच्या हक्काचं घर आहे. पुरे गरीबनगरचं हक्काचं घर आहे, ते लोक देत नाही. 5 वर्ष झालं NH कोर्टचा स्टे आहे. कोर्टचा स्टे नंतर उद्या करून 5 वर्ष लोक काढलेले आहे. पण आज वॉर्ड ऑफिसरने काय बोलले, मला 16 लोकांना आता मी फाईल काढून घर पात्र करतो, ते बघूया. नंतर नाही झाला 2 दिवसमध्ये आम्ही महामोर्चा घेणार. 26 तारीखला ते झालेलं आहे. 26 तारखेला जी घरं तोडण्यात आली आत्ताच्या कारवाईमध्ये, त्या 26 तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे. अनिल परब जे उद्धव ठाकरे गटाचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. अनिल परब यांच्याशी बोलणं झालं? सॉरी, अनिल परब यांच्याशी बोलणं झालं का? परब साहेबसे बोलणं. हो भेटला तुम्ही? हो, आम्ही गेलो होतो सकाळी. आता मला सांगा, ही जी म्हणजे आता मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी हे सगळं सुरू आहे. म्हणजे शाखा ताब्यात घेणं किंवा शाखा प्रमुख त्यांना आमिष दाखवणं किंवा त्यांना आपल्याकडे ओढून घेणं, या सगळ्यामुळे जो शिवसेनेची ताकद आहे, शाखा प्रमुख, गटप्रमुख यांच्या हे काही फुटतील असं वाटतं? नहीं, सवाल ही पैदा नहीं होता. और जुड़ रहे हैं और पब्लिक जुड़ रही है यार हमारे से, हमारी पार्टी से जुड़ रही है पब्लिक. और क्योंकि उनका काम है ना. अभी ये देखो, ये जो इनका जो घर तोड़े, अभी ईद का टाइम है हमारे,
बकरा ईद का टाइम है, ईद बारात के टाइम पे कहाँ रहेंगे, घर पे तो बाहर बैठे हुए ये बच्चे लेके हम लोग कहाँ जाएंगे? बारिश पानी का टाइम है, छोटे छोटे बच्चे, एसटी ऑर्डर है हम लोग के पास। उसके बाद भी 6 साल हो गए हमारा घर तोड़ के, वापस जगह पे हमारे बने वापस तोड़ के जा रहे। तो ये इन लोग का कौन सा इन लोग इंसाफ कर रहे हैं आके? हाँ, आज हाजी अलीम सर खड़े करके उतना हम लोग का घर का प्रोसीजर आगे पहुंचाए उन लोग ने। नहीं तो 6 साल से आज तक अड़ा हुआ था वो, 6 साल से टूट के पड़ा हुआ है, कोई आता नहीं, कोई कुछ नहीं करता यहाँ पे। ऑर्डर असेल तर मला आणून दाखवा. लेकिन शेख मला सांगा, आता ही भाजप जी आहे, भाजपचे कार्यक्रम सुरू आहेत, म्हणजे बैठक असेल, टिफिन बैठक असेल, जनसंपर्क अभियान असेल, हे सगळं असताना उद्धव ठाकरे गटाचे काय कार्यक्रम आहेत? म्हणजे तुमचा नगरसेवक निवडून येण्यासाठी मतदारांपुढे तुम्ही काय कार्यक्रम? ऐसे कौन से कार्यक्रम नहीं करे हमको, मतलब हर काम करे हुए हैं यहाँ पे। ये जो इनके जो जनसंपर्क जो लोग कर रहे हैं बीजेपी के, ये सब दिखावा है लोगों का। ये जो हमारे हाजी अलीम खान, हमारी जो शिवसेना पार्टी जो बोलते वो करते, और हमारी शाखाओं पे हर महीने 1-2 प्रोग्राम होते ही है। साल के 12 महीने में हमारे को प्रोग्राम करना ही पड़ता है, ऐसा है। आता काल सूरज चव्हाण यांच्यावर ईडीची कारवाई झाली, सुजित पाटकर यांच्यावर ईडीची कारवाई झाली. कोविडमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप जो आहे तो विरोधी पक्षाकडून होतो, म्हणजे शिंदे गटाकडून आणि भाजपकडून. आता कोविडमध्ये भ्रष्टाचार झाला म्हटल्यावर साहजिकच मतदार जो आहे तो भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेच्या विरोधात जाऊ शकतो. नाही जाणार, कारण का सगळ्यांना माहिती आहे की उद्धव साहेबांनी किती मेहनत केलेली आहे एवढ्या कोविडच्या काळामध्ये, पण किती त्यांनी सगळ्यांची हेल्प केलेली आहे, तर कशी विरोधात जाणार त्यांच्या? कोविडमध्ये कसं काम, या शाखेचं काम कसं? यहाँ पे हर काम, मतलब बता रहा हूँ आपको, मतलब हर शाखाओं पे, यही शाखा नहीं, हमारी जितनी भी शिवसेना की शाखा है जो हमारी, वहाँ पर सबकी हेल्प करी गई है। मतलब वहाँ पे मतलब हर चीज़ की सुविधा, मतलब गैस की, मतलब नहीं क्या, जो हर चीज़ की, मतलब वहाँ पे उनको मतलब काम आए। वहाँ पे शाखा हमारी हर जगह की शाखा पे, मतलब जो कोविड में बहुत सब लोगों का काम किए हुए। पण सकाळी येताना सकाळी किती वाजता आले, तुम्हाला काय सांगितलं महापालिकेचे अधिकारी? कुछ बोले नहीं लोगों ने, नोटिस भी नहीं दिया। कम से कम 43 आवर्स पहले नोटिस दिया जाता है। बिना आए थे? कितना बजे आए? आज सुबह में लोग 11:30 हाँ, सुबह में 11:30 बजे के टाइम हमको नोटिस भी नहीं दिए इन लोग ने, कुछ नहीं दिया। आए बुलडोजर लेके आके खड़े हो जाते, सीधा तोड़ना शुरू करते हैं इन लोग। सामान निकालो नहीं तो पूरा नुकसान करेंगे, सबके साथ में तोड़ेंगे बोलते। तो इन लोग डायरेक्ट बुलडोजर चढ़ाने की बात करते हैं। नोटिस दिया जाता है, तोड़ने से पहले 24 घंटे का नोटिस दिया जाता है। उस बार भी हम लोग को 48 घंटे का नोटिस दे के और 10 घंटे के अंदर तोड़े उन लोग ने, और अभी भी बिना नोटिस के दूसरी बार तोड़ दिए उन लोग ने। पण आता आज तो शाखा तोडताना काही नोटीस दिली? नहीं, कोई नोटिस नहीं, नोटिस दिया ही नहीं गया ना। नोटिस देती तो कोई कम से कम हमारे वरिष्ठ को। तुम्ही अडवताना काय उत्तर नहीं ना, कुछ भी नहीं है ऐसा, मतलब कुछ, मतलब वो ही नहीं ना। आपने आप रुकाय कैसे रुकाए? जब वो अपने जो पुलिस कर्मचारी है, बीएमसी के आए तो हम लोग क्या बोलेंगे? हम लोग ते म्हटले की वरून आदेश आहे आम्हाला. आम्ही नोटीसचं विचारलं तर ते म्हणले वरून आदेश आहे. तर वरून कोण आदेश देणार तुम्हाला? कोण देणार तुम्हाला आदेश? चला, ही परिस्थिती आहे. म्हणजे आता बांद्रा येथील शिवसेनेची शाखा क्रमांक 96 याच्यावर हातोडा पडलेला आहे. यांचं असं म्हणणं आहे की ही शाखा अधिकृत आहे, 20 वर्षापूर्वीची शाखा आहे. जर शाखा अधिकृत असेल तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट्सही असतील, कागदपत्रही असतील. ही कागदपत्र इथले माजी नगरसेवक हालिम शेख यांनी वॉर्ड ऑफिसरला दिली आहे. वॉर्ड ऑफिसर असं म्हणतात की वरतून आदेश आहेत, कुठलीही कारवाई करताना, कुठलंही अधिकृत बांधकाम तोडताना 24 तासाची नोटीस दिली जाते. त्या नोटीस दिल्यानंतरच ही कारवाई होते. हे कोर्टाचे नियम आहेत. पण मुंबई महानगरपालिका मिळवण्यासाठी राजकीय जी कुरघोडी आहे, राजकीय जो एक राजकीय प्रवास पुढचा कसा असेल, राजकीय चित्र काय असेल याचं उदाहरण दाखवणारा हे चित्र आहे. बांद्र्यातील ही जी शाखा जी आहे 96 क्रमांकाची शाखा, त्यांच्या शाखा प्रमुखांचे जे माजी अधिकारी होते त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑफरही आले होते, म्हणजे त्यांच्या पक्षात या तरच तुमची शाखा वाचेल अशा प्रकारच्या आश्वासन किंवा अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. ते गेले नाहीत म्हणून ही कारवाई झाली असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणारं चित्र जे आहे मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो संघर्ष तो कसा असेल त्याचं एक उदाहरण होतं. तुर्तास मी इथेच थांबतो, पण मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार आहे मुंबईतल्या अशाच एका भागात. मुंबई कुणाची या कार्यक्रमात व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश विलास आठवडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र.